स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। बीजापुर एयरपोर्ट कामगारी का जायजा लिया डिप्टी सीएम गोविंद कारजोल ने। बीजापुर शहर के भुरनापुर में 220 करोड़ की लागत से एयरपोर्ट कामगारी का निर्माण किया जा रहा है। 15 दिन पहले राज्य के मुख्यमंत्री BS येडियुरप्पा ने वर्चुअल प्रोग्राम के जरिए इस कामगारी का उद्घाटन किया था। आज एयरपोर्ट कामगारी का जायजा लेने पहुंचे डिप्टी सीएम गोविंद कारजोल ने कहा कि कामगारी काम बड़ी ही तेज रफ्तारी से चल रहा है। आने वाले 8 महीनों में काम पूरा होने का भरोसा देते हुए 15 दिन के भीतर टर्मिनल बिल्डिंग के टेंडर को बुलाया जाएगा। 220 करोड़ के बीजापुर एयरपोर्ट के प्रोजेक्ट को 1 साल में पूरा करने का लक्ष्य सरकार ने लिया है, कहा डिप्टी सीएम गोविंद कारजोल ने। ವಿಜಯಪುರ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣದ ಕಾಮಗಾರಿ ಭೂಮಿ ಪೂಜೆಯನ್ನು ದಿನಾಂಕ 15 ಫೆಬ್ರವರಿ 2021 ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರಿಂದ ಮಾಡಿಸಲಾಯಿತು. ಅಂದಿನಿಂದ ಇಂದಿನವರೆಗೂ ಸುಮಾರು 15 ದಿನಗಳ ಒಂದು ಪ್ರಗತಿಯನ್ನು ನೋಡಿದಾಗ ಸಾಕಷ್ಟು ಫೀಲ್ಡ್ನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಈ ಸ್ಪೀಡನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ಬಹುಶಃ 6-8 ತಿಂಗಳಲ್ಲೇ ಮುಗಿಸ್ತಾರಂತಕ್ಕಂಥ ವಿಶ್ವಾಸ ನನಗೆ ಬಂದಿದೆ. ಇನ್ನು ಕೆಲವೇ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಒಂದು 10-15 ದಿವಸಗಳಲ್ಲಿ ಟರ್ಮಿನಲ್ ಬಿಲ್ಡಿಂಗದ ಟೆಂಡರ್ ಕೂಡ ಕರೀತಾ ಇದ್ದೆ. ಒಟ್ಟು 220 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಪ್ರಾಜೆಕ್ಟನ್ನು 1 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಮುಗಿಸ್ಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಆಲೋಚನೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕಿದೆ. ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ತ್ವರಿತಗತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಿ ಕಾಮಗಾರಿಯನ್ನು ಹೆಚ್ಚು ಪ್ರಗತಿ ಆಗುವ ಹಾಗೆ ನೋಡ್ಕೊಳ್ತೀವಿ. और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज नेशन।